आज थोडंसं मनातलं. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण त्या आपल्याला मजबूत करतात एकदम. तर नमस्कार, मी कल्पना अजित तेरवडेकर, कल्पना @60 जर्नी. तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं वाटलं. माझ्या आयुष्यात म्हणजे जेव्हा मी 16-17 वर्षाची होते, तेव्हा नुकतीच 12वी पास झाले आणि स्टेनोग्राफीचा डिप्लोमासाठी हॉस्टेलला प्रवेश घ्यायचा असं ठरलं. कारण मी राहत असलेलं गाव तसं खेडेगावच. 10वी पर्यंत शाळा, मग 11वी-12वी सासवडला आणि नंतर सोमेश्वरला. तिथे इंदिरा गांधी तांत्रिक विद्यानिकेतन असं स्टेनोग्राफीचं इन्स्टिट्यूट होतं. हॉस्टेलला राहायचं म्हणजे मेसची फी आली, चहा बिल आलं, सगळं बिल भरायचं. मेसचं बिल असायचं 110 रुपये आणि चहा बिल वेगळं 15 रुपये. आता आमच्या घरी म्हणजे आम्ही 4 मुलीच असल्यावर त्यांची शिक्षणं, त्यांची पाठोपाठ लग्न, यामुळं ते भरणं वडिलांना तसं अशक्यच की. पण मुलींना स्वतःच्या पायावर उभं करायचं हा वडिलांचा ध्यास अगदी खूपच. आता त्यामुळं आम्ही बहिणींनी कमवा आणि शिका हा पर्याय आम्ही निवडला आणि सुरू झाला तो प्रवास. रोज सकाळी 7:30 वाजता सगळं आवरून क्लास असायचा आमचा. 7:30 ते 10:30 हा पहिला क्लास असायचा शॉर्ट हँडचा. मग त्याआधी कमवा शिका योजनेमध्ये काम करायचं म्हणजे सगळ्यांना काम काय, तर रोज लागणाऱ्या सगळ्या मुलांना आणि मुलींना, हॉस्टेलच्या बाहेरही काही मुलं कमवा शिका करायची, त्यांचे पण डबे आमच्या इथून जायचे, तर त्या भाकरी करायच्या. हे काम कमवा आणि शिका योजना करणाऱ्या मुलींना. टोटल 18 ते 20 मुली असायच्या. सकाळी 10 मुलींनी करायचं आणि संध्याकाळच्या जेवणासाठी 10 मुलींनी करायचं. भाकरी करायचं काम असायचं, त्याही चुलीवर. घरी तर तसं करतोच की आपण भाकरी, पण किती, 5-6, 10 फार तर. पण इथं कमीत कमी 120 आणि जास्तीत जास्त 150, 170 पोळ्या असल्या तर कधी कधी 300 पण. दररोज 2 वर्ष, दररोज 2 वर्ष सगळं. तेही सकाळी 7 पर्यंत संपवायला हव्यात. म्हणजे 7:30चा क्लास सुरू होणार, तो अटेंड करता यायला पाहिजे. म्हणजे रोज किमान 3:30, 3:45ला तरी उठावं लागायचं. आता आम्ही दोघी म्हणजे माझ्याच गावची माझी एक मैत्रीण होती, मीना अद्वैत. बरोबरच्याच की आम्ही दोघी. आम्ही तिथल्या असल्यामुळे एकमेकींना उठवायचो. जी कोणी आधी उठेल तिने दुसरीला उठवायचं आणि मग भाकरीचा प्रवास सुरू व्हायचा. उन्हाळ्यात अत्यंत उष्णतामुळे अंगाची लाही आणि पावसात ठेवलेली असल्यामुळे भिजलेली लाकडं, असा खूप संघर्ष असायचा. फक्त माझाच नाही, आम्हा सगळ्या कमवा शिका करणाऱ्या मुलींचा. आता सलग 2 वर्ष उन्हाळ्यात तर गुडघ्याच्या अशा साईडला बसतो आपण त्याच्या बाजूला असे फोड यायचे. तर पावसाळ्यात भिजलेली लाकडं असल्यामुळे चुली पेटायच्या नाहीत. फुंक मारून मारून दमायला होई. पावसाळ्यात धुराने तर आणि धूर व्हायचा खूप, त्याने आणि दमछाक व्हायची, फार त्रास व्हायचा, डोळ्यांना त्रास व्हायचा. आणि उष्णतेपुढे उभं राहून तोंडात इतके फोड यायचे, तोंड आलेलं असायचं, त्यामुळे जेवता यायचं नाही प्रॉपर. त्यामुळे तो त्रास आणखीन वेगळा. सलग 2 वर्ष. पण काय करणार, इलाज नव्हताच. या प्रवासातली अजून एक गोड आठवण पण याबरोबर सांगते. पहाटे जरी भाकरी करायच्या असल्या ना उठून, तर त्या वेण्या घालून प्रॉपर तयार होऊन मगच करायला जायचं, अशी शिस्त होती तिथे. नाही, ती बरोबरही होती की जेवणात केस वगैरे जायला नको म्हणून. तेव्हा केस जरा लांब म्हणजे 2 वेण्या घालायची पद्धत. पण माझ्या 2 मैत्रिणी होत्या, माधुरी लोंढे आणि रंजना महाबळेश्वरकर. रोज रात्री आता दिवसभर टायपिंग, शॉर्ट हँड, त्याचा तो अभ्यास,
अभ्यासही खूप असायचा. एक एक शॉर्ट हँडचा शब्द 20-20 ओळी, कधी कधी एक एक पान असं गिरवायला लागायचं, म्हणजे ते रिपीट करावं लागायचं. आणि तो अभ्यास, मग ऑफिस प्रोसिजर, कमर्शियल करस्पॉन्डन्स, असे वेगवेगळे अभ्यास आणि जनरल इंग्लिश असे ते क्लास असायचे. त्यामुळं दिवसभर इतकी दमछाक व्हायची की संध्याकाळी लवकर दमून झोप यायची आणि मी अशीच झोपून जायची अगदी दमल्यामुळे. तर या माझ्या दोघी मैत्रिणीनं, मी झोपले जरी असले तरी त्या यायच्या आणि माझ्या वेण्या सोडायच्या आणि रबर लावून त्याला जायच्या. कधी ही कधी ती, हिनी नसेल केलं तर तिने, जिच्या आधी लक्षात येईल ती, असं. ते आज आठवलं तर माझ्या डोळ्यात असं म्हणजे भरून येते मला खूप जास्त. प्रेम किती असावं आणि मैत्री कशा प्रकारे व्यक्त करावी ह्याचं हे छान उदाहरणच आहे की नाही. तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा. तसंच आणखीन एक म्हणजे माझे मोठे मेवणे दर महिन्याला मला चहा बिल 15 रुपये, त्यांची तेव्हा तो फार पगार नव्हते ना, नवीन लग्न झालेलं बहिणीचं वगैरे असं असायचं, पण तरीही दर महिन्याला 15 रुपये. माझी एक बहीण शिक्षिका आणि एक बहीण PWD मध्ये स्टेनोग्राफर, नवीनच लग्न झालेलं दोघींचंही, तसं लहान बाळ वगैरे अशी असलेली. आणि तर ते शिक्षिका असलेल्या बहिणीचे मिस्टर, त्यांचं नाव अरुण खेडलेकर, ते मला दर महिन्याला 15 रुपये, 5 तारखेला कधीही 2 वर्ष मनी ऑर्डर चुकली नाही. दर महिन्याच्या 5 तारखेला मनी ऑर्डर यायची 15 रुपये. किती छान. असं प्रेम करणारी माणसं असतात की नाही, म्हणून आपले हे दिवस जातात, कष्टाचे दिवस आपले जातात. तसंच बहिणी पण मला मदत करायच्या. ते नुसतं तेवढंच चालत नाही ना, शॉर्ट हँडसाठी थोडासा त्यावेळी खर्चही असायचा की फुलस्केप लागायच्या बऱ्याच, दस्ते लागायचे, अगदी पेन्सिल लागायच्या बऱ्याच, अजून आपलं रेग्युलर साहित्य असायचं. हॉस्टेलला राहिलं की परत सुट्टी लागली की यायचं जायचं, म्हणजे असं बरंच काही काही असायचं. मध्ये काहीतरी खाऊ लागायचा. आता बहिणींनी मला खूप साथ दिली या गोष्टीत आणि एकमेकांना मी साथ देत हा प्रवास करायचो. आई वडिलांनी तर अत्यंत कष्ट करून, म्हणजे माझे वडील आर्मी रिटायर होते, मग शाळेतली नोकरी, आई टेलरिंग क्लास घ्यायची, शिवणकाम करायची, हे सर्व कष्टदायक काम त्यांनाही खूपच होते. त्यामुळे जिद्द तर होतीच. त्यांना कधीच सांगितलं नाही आम्ही कोणीही तिघी बहिणींनी की आम्हाला इतका त्रास असतो. नंतर त्यांना कळल्यावर खूप वाईट वाटायचं. ते दिवस आठवायचे की माझ्या मुलींनी किती कष्टात दिवस काढले. पण संपलं, दिवस तर निघून गेले. आठवणी आहेत ना. हॉस्टेलच्या म्हणलं तर छान, म्हणलं तर कष्टदायक, मिश्र भावना. तर मागं वळून बघताना खूप समाधान आहे. अगदी असेंब्ली सुपरवायझर यापासून सुरू झालेलं ते स्टोअर, अकाउंट्स, त्यानंतर क्वालिटी डिपार्टमेंट, शेवटी परचेस मॅनेजर, असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केल्यानंतर शेवटी 8 ऑपरेशन नंतर VRS घेऊन घरी. या सगळ्यात खेड्यात राहूनही सुधारलेल्या विचारांचे आईवडील असल्यामुळे त्या काळात, म्हणजे 75 ते 81चा, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा तो काळ ते माझ्यापर्यंत, हॉस्टेलला ठेवणं, दुसऱ्या गावी पाठवणं मुलींना, कोणत्याही नातेवाईकांकडे न ठेवता कष्ट करून शिकवण्यासाठी आम्हाला तयार करणं, हे त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात मला. आता ते दोघे नाही आहेत. माझी मोठी शिक्षिका असलेली बहीणही गेली, तिच्यापेक्षा मोठी असलेली ती पण गेली. आता आम्ही दोघी बहिणी आहोत. पण तरीही मी म्हणेन की थँक्यू आई अप्पा, की तुम्ही खूप संघर्ष करून आम्हाला इथपर्यंत पोचवलं, घडवलं. त्यासाठी हा व्हिडिओ मी काही रडगाणं गायचं तुमच्या पुढे किंवा मी केलेला संघर्ष दाखवायचा, माझ्यासारखे अजून खूप संघर्ष करतात लोक, मला माहिती आहे तेही. पण माझ्या बाबतीत ते झालं ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं. आणि हे रडगाणं म्हणून नाही, तर त्यापासून थोड्या जरी मुलामुलींनी आजच्या की थोडी प्रेरणा घेतली यासाठी आहे. आणि ती प्रेरणा घ्यावी यासाठी की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल ना, तर मार्ग नक्की सापडतो आणि तो तुम्हालाही सापडेलच. या व्हिडिओमध्ये मी
माझ्या आयुष्यातील खरा प्रवास शेअर केला आहे. आज मागं वळून पाहताना छान वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? काय आवडलं यातलं? कुठला प्रसंग आवडला? हा व्हिडिओ आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की तुम्हाला यातला कुठला भाग आवडला, काय आवडलं नाही तेही सांग. म्हणजे नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनवताना किंवा बोलताना मी थोडीशी आणखीन सुधारणा करेन त्याच्यामध्ये. धन्यवाद.